नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतं युट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय शेनवडी या ठिकाणी. आणि शेनवडी गावचं नाव म्हणजे आता चालू सीझनला जवळजवळ 10 ते 12 मैदान सलग फायनलला पात्र झालाय असा दत्ता शेठ रसाळ शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी. तर एकंदरीत जाणून घेऊ जरा आदत आहे आणि आता आदत मध्ये 10-12 गुलाल झालेत. इकडे आलेलो फिरत फिरत तर चला बोललो थोडी माहिती घेऊ. काय वेगळं पण आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून ऐकायला भेटते. या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत. प्रथम जर आपण घरातलं सन्मान चिन्ह वगैरे बघूया आणि मुलाखतीकडे जाऊया. या मित्रांनो, जसं तुम्हाला बोललो मी आज शेनवडी या ठिकाणी आलो. या ठिकाणी मी हा मिस कॉल आणि हा शेनवडीकरांचा उगवता तारा आदत मधला सोन्या उर्फ धोनी. तर एकंदरीत जाणून घेऊ जरा सोन्या संदर्भात. आता आदत वयामध्ये चांगल्या बरेच मैदान झालं गुलालात आहे आणि फायनलला पात्र होतोय. एकंदरीत जाणून घेऊ. आपल्यासोबत सोन्याच्या मालकीन आहेत. आजी नमस्कार. नमस्कार. काय नाव सांगा तुमचं पहिलं. माझं नाव हा आनंदी शिवाजी रसाळ. आनंदी शिवाजी रसाळ. तर आता तुमच्या दावणीला 2 बैल तिकडं मिस कॉल आहे सोन्या. सोन्यानं बरेच फायनल केलेत. काय सांगाल सोन्याबद्दल. सोन्यात जर आड्यावर जायला ते तर फायनल करूनच येतो. कसं वाटतं तुम्हाला फायनल झाले वगैरे आल्यावर कसं वाटतं. आनंद होतो. काय वाटतं. बरं इथं दावणीला काय काय म्हणजे तुम्ही काय काय करता सोन्याचं मिस कॉलचं सगळं तुम्ही बघता का. मीच बघते सगळं. खाया पाणी. मालक घरी नसते. रेस्टॉरंटचं दुकान आहे. बर मालकाच म्हणजे मालक कामानिमित्त मित्रांनो आता शेतीला वगैरे काम असतात घरी मावशी घरी असतात. सोन्याला काय काय आता खुराक वगैरे काय देता तुम्ही. काय भुक्षा आहे. बर बर मकच कुठे. बर खायला काय ओलं वाळक मिक्स असतं का. ते मका वैरण खायला काय त्रास वगैरे देतो का ते. नाही काय सगळं खातो का. कसं वाटतं मावशी आता रोज मैदान बघताय तुम्ही घरी बघता का असं लाईव्ह असलं मोबाईलवर. कसं वाटतं बैलाचं नाव आपलं म्हणजे गावचं नाव तुमच्या घराचं नाव मुलाचं नाव मोठं होतं. बघताना म्हणजे मला वाटतं की येतोय का काय असं म्हणजे येणारच म्हणून मला वाटतं. म्हणजे गॅरंटी असते तुम्हाला फायनल करणार. बर आजोबापासून नादा यांचे म्हणजे आजोबा पण जवळपासून नाद आहे. आता तुमच्या मुलांचं नाव सांगायचे आजी. माझ्या मुलाचं नाव दत्तात्रय शिवाजी रसाळ. आता कुठे आहे दत्ता शेठ. दुसरा मुलगा आहे विठ्ठल शिवाजी रसाळ. दत्ता शेठ कुठे आहेत आता. अहमदाबादला असतो. अहमदाबादला. मित्रांनो हे एक बैलगाडीत नाव आवर्जून ऐकत असाल तुम्ही. प्रेम दत्ता शेठ रसाळ शेनवडी हे जे मिसकॉल आणि सोन्या उर्फ धोनीचे मालक आहेत. दत्ता शेठ हा गरुड एक आहे त्यांच्या दावणीला. तर ते दत्ता शेठचे चिरंजीव आहेत प्रेम. त्यांच्या नावानं गाडी पळत असते आणि त्यांच्या नावानंच मैदानात बक्षीस वगैरे दिलं जातं. तर सोन्याचं सांगायचं म्हणलं तर आता प्रत्येक जायला त्या मैदानात गुलालास पात्र होतो आदत मध्ये. आता आजी सोन्याला कुठून खरेदी झाली सोन्याची. रेवलकरवाडी. रेवलकरवाडीतून खरेदी झालेली. तिथून इथं आल्यानंतर मला वाटतं जसा मैदानावर येतोय तसा सोन्या गुलालात आहे आणि आदत मध्ये 2 एखादी पळतोय. महत्वाचं आहे
मला वाटतं बाहेरनं सुद्धा पब्लिकनं सुद्धा बैल पळतोय, वासरू पळते. त्यामुळं एक काय म्हणतो आपण, आदतमध्ये जर दोन्ही खांदी पळत असला तर पुढं भविष्य चांगलं असणार आहे. कारण पब्लिकनं पळणं म्हणजे आजच्या घडीला खूप मोठी गोष्ट आहे. आणि तसं हा दोन्ही खांदी पब्लिकनं किंवा आतनं चारी खांदी फिट म्हटलं तर आपण बोलू शकतो. असा दत्ता शेठ रसाळ, शिवाजी शेठ रसाळ, शेनवडेकरांचा आदत किंग सोन्यावर उप दोन्ही आहे. सोन्याचं शरीर वैशिष्ट्य बघा, आता तुम्ही साधारणतः आत्ताच तो दुसऱ्याच्या मापाचा बैल दिसतोय, म्हणजे दुसऱ्या चौसाच्या मापात झालाय. कारण देखरेख घरची जी दावण असते आपली, घरची देखरेख असते. मावशीने सांगितलं सगळं खुराक पाणी त्याचं खायचं वगैरे सगळं मावशी बघत असतात. तर ते शरीरयष्टी किंवा व्यायाम ह्याचं काय सकाळचा सराव असतो का आजी सोडून मोकळा काय नेतात का शिवाजी शेठ थोडंसं नेते. चालवायला? पोरं नेते. तर मित्रांनो, कसं आहे, व्यायाम महत्वाचा आहे. जसा आपल्याला व्यायाम असतो, मॉर्निंग वॉक जॉगिंगला जातात लोक उठल्यावर, तसंच जनावरांलाही व्यायाम. कारण तो रेसिंगचा बैल, शर्यतीचा बैल म्हणलं की फिटनेस पाहिजे, सगळा व्यायाम व्यवस्थित पाहिजे. त्यात काय कसं काय नियोजन असतं सोन्याचं मिसकॉलचं? आधी आपल्याला फोन करते बर. मैदानात जायचंय, मग त्याच्या आधी आपण नियोजन सोन्याला चालवायचं आधी 2 दिवस आधी. पवनी बिवणी असते आपल्याकडे, जरा पाण्याची अडचण आहे आता. बर. त्याचं आपलं नियोजन आपल्याकडे असतं. बर, कसं स्वभाव काय सांगते सोन्याचा? स्वभाव म्हणजे सोन्या शिर्डीत एका दाव्यानं जातो, बर. पण मैदानात जरा दमिवतो, पण दावणीला एका दाव्यानंच असतो. सुट्टीला कोण असतं सोन्याचे? सोन्या सुट्टीला मीच आणि सागर काळभोर. सागरकर हरपळवाडीचं. हा, आणि एक असतो त्याचा असतो कळंबीचा एक पोरगा असतो. बर. काय म्हणजे सुट्टीला वगैरे काय त्रास खाली उभं राहिला? नाही सुट्टीला एकदम छान छान. एका हातानं असं सुट्टी छान. मग कुठल्याही बैला बरं हो, कुठल्याही बैला बघ. कमी जास्त तडाखा असेल खाल्लं तर? नाही काय पण असतं कसं आहे? कसंही साईडने घेऊनच जातो, खेळूच पळतो, होय, त्याच्या अंगावर तो घेऊन जातो. दोन्ही खांदी पीठ ना. गांधी पीठ पब्लिक. मित्रांनो, आदत मध्ये म्हणजे आता मोरे सरकार किंवा विकास सर असतील, हे काय अलाउन्सिंग करत असतात की पब्लिकला पळणारा बैल असला का नाही, मालकाचं 90% टेन्शन कमी असतं. कारण पब्लिक वर सगळा, कुठली खांदी आली बिंदास, मालक निवांत असतो ना. चल उजवी नाही ना माझा, तुमचा नाही पळत का, ठीक आहे माझा घालतो उजवीनं किंवा डावीनं घालतो, म्हणजे हे महत्वाचं असतं. आणि आदत वयापासून सवय असल्यामुळे अजून दुसरा चौसा झाला की त्याला जेवढं पब्लिक लागेल तेवढं स्पीड वाढण्याची पण शक्यता असते. संकेत, साधारणतः नियोजन करताना काय दत्ता शेठ किंवा तुम्ही काय बघता, म्हणजे कसा बैल बघता? बैल कसा असतो, सोन्याला खाली जो स्पीड आहे ना, तीच वर पाहतो स्पीड, बर. वर वाढतच जातो. त्याच्या पद्धतीने स्पीड बघा, तर माझी गाडी पळली पाहिजे असा बैल बघावं. त्याचं पुढं असं नाही, हे नियोजन करूनच करा. नक्कीच. दत्ता शेठचा रोज फोन येतो का सकाळ? आता फोन त्यांचा झालता, आता गाडी घेते म्हणलं केला. बर. मित्रांनो, दत्ता शेठ म्हणजे रॉयल माणूस आहेत, कारण आता आम्ही जवळून बघितलेले आहेत. गावाकडे आले की कायम म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आहेत. ह्या बैलगाडी क्षेत्रातले खरं खूप अशी बरेचसे बैलगाडी मालक आहेत ना, की त्यांची नावं घेऊन संपणार नाहीत. कारण म्हणजे सगळंच पैशानं होत नाही. आपण म्हणतो माणूस की कुठेतरी माणसं जपली पाहिजेत. तशीच या सोन्या बैलाचे मालक आहेत दत्ता शेठ रसाळ. दिलदार व्यक्तिमत्व आहे बैलगाडीतलं. पहिला मिसकॉल पडत होता, मिसकॉलच्या पाठोपाठ गरुड आहे, आणि आता उगवता तारा शेनवडीचा आणि त्यांच्या रसाळ कुटुंबियाचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते असा सोन्या उर्फ दोन्ही आदत वयात. अजून आदत मध्येच त्याचं जवळजवळ वाटते एक 10-15 तरी फायनल झाले असतील. पब्लिक 10-12 फायनल झालेत, आणि अजून शक्यता अजून कमी आहे दात लावायचं लगेच. त्यामुळं दत्ता शेठच्या दावणीला असंच चांगलं बैल घडत राहू, आणि दत्ता शेठ आणि रसाळ कुटुंबियांचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत राहू ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आवर्जून गाठ घेण्यासाठी आमचे मार्गदर्शक आणि प्रसिद्ध समालोचक विकास जगदाळे सर इथं आलेत. तर सरांच्याकडून थोडं जाणून घेऊ. आता सरांनी बघितलेला कोंड आहे. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, आवर्जून शिवाजी शेठनं घरी आणलं आपल्याला, म्हणजे एक चहा पाण्याचे हे ना, पण आज सोन्याच्या बद्दल काय सांगाल? सोन्याला तुम्ही बघताय मैदानात, प्रत्येक मैदानात बघतोय आपण, त्याच्या गतीविषयी आपण त्याची स्तुती करतोय. तिथं आल्यानंतर जे वातावरण बघितलंय बरं वाटायला लागलं. झाडी तो बांधायला आहे, आणि घर बघितलं आपण, जुन्या धर्तीवर घर आहे, हो, आणि घरात जाताना बाहेर भिंतीवर बैलाचा फोटो आहे. म्हणजे असं कुटुंब आहे, म्हणजे ज्यांचा नाद पूर्वीपासूनच आहे, हो. बैलावर प्रेम करणारं कुटुंब आहे. जाताना तुम्ही व्हिडिओ घ्या, नक्कीच. तर
कारण घरावरच भिंतीवरच आता लोक लावतात हौसनं किंवा काय, पण हे पहिलं घर आहे म्हणजे पूर्वंपार आलेलं म्हणजे ह्यांचं बैलावर प्रेम आहे का नाही ते कळतंय. बरोबर. आणि दुसरी गोष्ट उद्यापासून आम्हाला एक नावात बदल करावा लागेल. आनंदी शिवाजी रासा यांचा सोन्यावर दोन्ही म्हणावं हा, लागेल. हा, कारण नक्की. बऱ्यापैकी सेवा ह्याच करतायत. बरोबर. आणि आणि त्यांच्या कुटुंबाचं मला आता माहिती मिळाली बऱ्यापैकी. प्रेम दत्ता शेठ रासा, तो प्रेम अहमदाबाद मध्ये हो. करतो. नियोजन दत्ता शेठ विठ्ठल शेठ करतात. बरोबर. बरोबर. ती ओवी ती लॅपटॉप वर हो बघतात. त्या इथं सेवा करतायत, मैदानात ती असतात, ते सगळे त्यांचे साथीदार आहेत. म्हणजे सगळं कुटुंब ताळमेळ. शर्यत क्षेत्रात वाहून घेतलंय त्यांनी. नक्की, फक्त नक्कीच. एक की बैलावर आहे प्रेम, दुसरं काय नाही. काय तुम्ही आता सर बघितले पाठच्या मैदानात सुद्धा परवा दिवशी जे चोराडला मैदान झालं तिथं सुद्धा फायनल राहिला. तुम्हाला एक सांगू का, हा. बैलानं एक नंबर करू द्या. फायनलला पात्र जवळपास 12-13 मैदानात आपण हो. ऐकतो त्याच्या इतिहासाबद्दल, किंवा मी काय मैदानात होतो तिथं पण मी पाहिलंय त्याला. मग गिरवीच्या भोंड्यावर पाहिलेला असू द्या, तरेगावच्या स्वामी बरोबर पाहिलेला असू द्या, अजून काय असू द्या. मग त्यावेळेला मला एकच कळालं की नियोजन करणाऱ्यांना खरोखर मानलं पाहिजे. कारण नियोजन करताना त्यांनी मोठी 1 नंबरातली बैल नाही घातली, 2 नंबरातल्या बैलाबरोबर 1 नंबरचं वासरू पळतंय हे महाराष्ट्राला दाखवून दिलं. नक्कीच. आणि जे नियोजन करणार आहेत नाहीत न पुढे आदतचे, तुम्ही लक्षात घ्या, मागून मरण सोमवार नाही ना, शनिवार नाही ना, काय नाही. काय ना, बरोबर आहे. जिथं दुसऱ्याचा मग तो कुठला पण बैल असू द्या, जो पळत असेल ना, आपला आता ह्यांचा 1 नंबरलाच बैल पोहतोय, 12 मैदान लगातार हा गुलाला आहे, म्हणजे आता आदतला तर टॉपला. टॉपला आहे, बरोबर. मग त्यांनी नियोजन करताना मग त्यांना बकासूर मिळाला असता, त्यांना गर्णिकीचा राजा मिळाला असता. नक्कीच. परंतु नियोजन करणारे दत्ता शेठ असतील किंवा विठ्ठल शेठ असतील किंवा ही सगळी मंडळी असेल, त्यांना खरोखर मानलं पाहिजे आणि बैलगाडी मालकांनी ह्यांचा आदर्श घेतला पाहिजे. 1 नंबरच्या पण बैलात फायनल होतो का, होतो, पण तिथे 1 नंबरच्याच बैलाचं नाव लागतं. बरोबर. पण 2 नंबरच्या बैलात फायनल करून 1 नंबर. आज तुम्ही 1 नंबर मध्ये आहेत का, तर आहेत. नक्कीच. हे एक मला एक वेगळा अनुभव आणि एक आनंद वाटला की बाबांनो चला या बैलगाडी शर्यत क्षेत्रात एक वेगळी विचारसरणी आहे. इथं बाबांनो काहीतरी वेगळं करून आपण काय पण करू शकतो हे दिसलं मला. नक्कीच. मित्रांनो बघा, म्हणजे थोडक्यात अनुभवाचे बोल म्हणतो, जसं सरांनी सांगितलं थोडक्यात की 2 नंबराच्या बैलामध्ये पडून 1 नंबर करणं आणि 1 नंबरातल्या बैलाबरोबर 1 नंबर केला तर तो माहितच आहे सर्वांना. पण नियोजन कसं असावं की आदर्श घेतला पाहिजे बैलगाडी मालकाने. हो. तो आम्ही 3-4 महिने मैदानात नव्हतो, बरोबर. तरी सुद्धा एक विश्वास चला असू द्या दिला बैल त्यांनी. नक्कीच. म्हणजे त्यांनी परत अगोदर मागितला त्या मालकाने त्या बाईट मध्ये क्लिअर केलेलं होतं, बरोबर. बाबांनो मिसकॉल साठीच मागितला ना तुम्ही. हो. पण त्या बैला बरोबर पळून लगेच मैदान. म्हणजे काय आहे की बैलगाडी मालक म्हणतात आम्हाला पैरे मिळत नाहीत, बरोबर. आणि जे ते वायदे मागतायत. पण एक लक्षात घ्या, खांदाला खांदा आणि पाळणाऱ्या मालकापाशी, मग तो सर्वसामान्याचा असू द्या, तुम्ही त्यांच्यापाशी पोचताय, ह्याच्यासारखं सुख कुठं नाही. नक्कीच. नाहीतर तुम्ही मग प्रत्येक वेळेला तुमचं ठरलेलंच आहे, पेपर कसा गेला, चांगला गेला, हो. चांगला गेला, पण जेव्हा मार्क पडते तेव्हा कळते की कसा झाला. कसा झाला पेपर. बरोबर. असं नाही झालं पाहिजे. तर पेपरसाठी तयारीला जाताना कसं गेलं पाहिजे. नक्कीच. मग तुम्ही 2 नंबरचा असू द्या बैल, काय अडचण नाही. पायरा हा त्या बैलाचा पळ आणि ह्या बैलाचा पळ जर खांचीला खांचा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तर दररोज बैलगाडी मालक मैदानात असून, हे एक अहमदाबादला आहेत, एक मुंबईला आहेत ना, कराडला आहेत, तिथून ते करतायत. मला वाटतं मैदानात कधीतरी कोणतं बक्षीस बाबा पुकरा बैलात असं तेवढंच ते लॅपटॉपवर, मोबाईलवर किंवा एलईडी टीव्हीवर बघून पैरे करतायत आणि आपण मैदानात रोज ठेवतायत. आणि तुम्ही दररोज मैदानात असून जर तुम्ही मागे राहत असाल तर थोडं कुठेतरी आपण आपल्यालाच प्रश्न विचारा की नक्की पायऱ्याच्या बाबतीत आपण चुकतोय का बाबा. मोठाच बैल घातला आणि वायदी दिली की बैल राहतो. ह्याच्यावर जर कुठे विचार करायला लावला असेल तर या रसाळ कुटुंबियांनी लावलाय. आणि ह्यांचा आदर्श घ्या आणि नक्कीच पायऱ्याच्या बाबतीत एक वेगळी चाल चालून बघा ना एकदा. नक्कीच वेगळी चाल चालून बघा, काय अडचण येऊ शकत नाही, अनुभव येऊ शकतो. आणि सगळ्यांचं मी माझं पाकळवणीच्या मैदानात एकदा बोलताना बोललेलो की दादांचं मैदान होतं पहिलवान चंद्रराव दादांचं, त्यावेळेला मी बोललेलो होतो की तुमचा कोंबडा तुम्ही कशात पण टाळून ठेवा, किंवा पाठ झालं की आरावणार का तर आरावणार. नक्कीच. कारण त्याला काय गरज नाही की बाबा बाहेर उजेड पडलाय का काय टायमिंग झालं की बघायचे, काय बघायचं नाही, तेव्हा आरावणारच. म्हणून जरा आज इथं आल्यानंतर वाईट समाधान वाटलं. इथलं वातावरण बघितलं, इथली लोक बघितली, कुटुंब अख्खं, इथले गुरं ही बघितली की असं समाधान वाटतंय बाबा. आणि एक वेगळी विचारसरणीची माणसं या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आहेत, त्यामुळे एक आनंद वाटतोय की बाबा ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रात असा जरी विचार केला तरी गुलाल आहे, फक्त नीतिमत्ता सापायची. नक्कीच. शेवटचा सर तुम्ही जो शब्द वापरला नीतिमत्ता, तो म्हणजे खरंच आहे, नीतिमत्ता साप असली की सगळं काही ह्यात
साध्य होते 100% अहो, ऐका ना, आपण सगळेच म्हणतोय आपण सगळे जिंकायला जातो 700 बैलगाडी मला जिंकायला येतात राहतात किती साध्य बरोबर आहे सगळ्यांना तो दिवस येतोय की सगळे थांबून थांबून सगळ्यांना दिवस आहे. प्रत्येकाचे ते सूर्याच्या ठिकाणी चंद्र पण त्यांची वेळ येते आपली पण येणार आहे पण थोडं नियोजनात बघा ना मला आजचा सगळ्यात महत्वाचा विषय एकच वाटला नियोजन करणारे दत्ता शेठ आणि विठ्ठल शेठ मी त्यांना लॅपटॉप पण ह्याच्यावर जर ते मोबाईलवर जर पैरे करत असतील आणि बैल जर दररोज गुलालात राहत असेल तर मग आपण तर रोज मैदानात असून पायराला चुकतोय का? बैलगाडी मालक थोडं जरा विचार करण्यासाठी नक्की, नक्कीच. मित्रांनो बघा म्हणजे काय नवीन मुलाखतीच्या माध्यमातून काहीतरी सर नवीन अनुभव नवीन शिकायला भेटत असतं मुलाखतीच्या अनुभवातनं म्हणण्यापेक्षा आपण जेव्हा ह्यांच्यापासून पोहोचलो तेव्हा आपल्याला एक कळलं बरोबर म्हणजे आपलं काम काय आहे की ह्या माणसांचे जे विचार आहेत ते कुठेतरी मीडिया पुढे आणलं पाहिजे बरोबर नाहीतर मग त्यांचं विचाराने हे चाललेत नाहीतर जगाला काय कळलं असतं हे काय करतायत ते नाहीच की बरोबर मला एक असं वाटतं की प्रत्येक बैलगाडी मालकानं एक लक्षात घ्या माणूस हा विचारानं श्रीमंत पाहिजे तरच तो श्रीमंत होतो नक्की असं नक्कीच आहे. माणूस विचारानं दरिद्र राहिला की तो दरिद्रीच राहणार 100% म्हणून विचार श्रीमंत पाहिजेत आणि ते विचार समाजाला पण पोचवले पाहिजेत नाहीतर तुमचं ज्ञान तुमच्यापाशी ठेवलं तुम्हाला अहंकार येणार पण नक्कीच तुमचं ज्ञान तुम्ही सगळ्यांना वाटलं ना फायदा होणार तुम्हाला पण होणार आणि तुमच्या सभोवतालच्या समाजाला पण होणार नक्की नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे एक आगळं वेगळं पण काहीतरी या मुलाखतीच्या निमित्ताने इथं आल्यानंतर समजलं की कसं नियोजन असतं किंवा काय केलं जातं आपल्यासोबत शेनवडी गावचे उपसरपंच नाव सांगा तुमचं वैभव रस्सर काय सांगाल सोन्याबद्दल काय सांगाल जात जात तुम्ही बघितलेलं काय आता जाल त्या मैदानात बोलला जात आहे जाईल तिथं बोलायला आधी आम्हाला खूप त्रास झाला पैरेश म्हणा काय लय अडचणी आल्या बर सोन्या आल्यापासून काय 4-5 बैल आहेत आमची. आमची 5 बैल आहेत आणि पहिली ते राहायच गटपास राहायच बोलायला ती वर्षांना 5 महिन्यांना पण त्यांना आता आल्यापासून त्या मैदानात जाईल तिथनं बोलायलाच घेऊन नक्कीच मित्रांनो बघा म्हणजे एक घरातलं वातावरण कसं असतं किंवा घरातलं वातावरण बदलतं एखाद्या दावणीला असं आता मिस कॉलनं पण त्याच्या काळामध्ये थोडं फायनल वगैरे केले थोडा आता थांबला म्हणजे माणूस म्हणतो थोडक्यात मध्ये सर मोरे सरकारने पुकारलं थांबला म्हणजे संपला असं नसतं त्यावेळी काळात माझ्यासोबत मी गावची लोक त्या काळात पण लोकांनी पडत्या काळात साथ दिली पडत्या काळात पण आणि चालू काळात पण साथ देणारी माणसं पाहिजेत कारण दिवस आला म्हणून साथ देणार नको कामापुरती तर दुःखात सुद्धा सुखात सुद्धा तेवढ्याच ह्यानं साथ दिली तर माणसाला एक आवड निर्माण जाते जसं आता शिवा शेठ म्हणले पडत्या काळात सुद्धा मला लोकांनी साथ दिली जर साथ दिली नसती तर त्यांनी पुढचा विचारच केला नसता की म्हणले असते नको आता आपल्याला बैलगाडी शर्यत ह्याच्यावर थांबलं पाहिजे परंतु साथ देणं महत्वाचं आणि एकमेकाला साथ दिली तर हे सक्सेस होतं त्यामुळं अशीच एकामेकाला बैलगाडी क्षेत्रामध्ये सहकार्य करा साथ करा आणि अशी सर्वांची जसे दत्ता शेठच्या दावणी जाता सोने असं गुलाला काय असं तुमच्या सर्वांची खोंड बैल असतील गुलालात राहावी ही बाळूमामा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय बाळूमामांच्या नावानं सांग